प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आरग जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत अज्ञात समाज कंटकांनी केली साहित्याची तोडफोड। शिक्षण प्रेमींकडून नाराजी। खिडक्यांचे लोखंडी बार तोडून वर्ग खोल्यात प्रवेश। आरग बाजारपेठेतील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत अज्ञात समाज कंटकांनी तोडफोड करीत वर्ग खोल्यातील शैक्षणिक साहित्याची मोठी नासधूस केल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे। शाळेतील वर्ग खोल्यांच्या दरवाजाची कडी तोडून आणि जुन्या लोखंडी खिडक्यांचे बार तोडून वर्ग खोल्यात प्रवेश करीत साहित्यांची नासधूस करण्यात आली। हा प्रकार बुधवारी सकाळी शिक्षकांच्या निदर्शनास आला असून मंगळवारी रात्री समाज कंटकांनी हे कृत्य केलं असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होतोय। बुधवारी सकाळी आषाढी एकादशीच्या शासकीय सुट्टीवेळी शाळेत शिक्षक आल्यानंतर सदर तोडफोडीचा प्रकार निदर्शनास आला। समाज कंटकांनी एका वर्ग खोलीच्या खिडकीमधील लोखंडी सळ्या बाजूला काढून वर्ग खोलीत प्रवेश करून शैक्षणिक साहित्याची मोठी नासधूस केली आहे। भिंतीवरील घड्याळाची मोडतोड केली। लोखंडी कपाट उघडून आतील शैक्षणिक साहित्य अस्ताव्यस्त फेकलं आहे। तसेच शाळेतील नूतन इमारतीच्या वरील बाजूस असणाऱ्या वर्ग खोल्यांच्या कड्या व कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला आहे आणि समोरील वर्ग खोलीची कडी मोडून बॅडमिंटन साहित्याची मोडतोड केली। सदर समाज कंटकाचा कसोशीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान शाळा समितीने शाळेच्या आवारात सुरुवातीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, परंतु सध्या शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत। मुलींच्या प्राथमिक शाळेत झालेल्या नुकसानाबाबत शिक्षकांसह शिक्षण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जाते।